सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशनद्वारे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले। हे प्रदर्शन दिनांक 24 ते 30 जानेवारी या दरम्यान इंद्रभुवन जवळील एक्झिबिशन ग्राउंडवर आयोजित करण्यात आले, अशी माहिती शहराचे अध्यक्ष आनंद एमोल यांनी पत्रकार परिषदेत दिली। 7 दिवस चालणाऱ्या इलेक्ट्रो 2024 या प्रदर्शनाचे हे 24वे वर्ष असून दररोज दुपारी 4 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत तसेच रविवारी सकाळी 11 ते 9:30 या दरम्यान या प्रदर्शनात नागरिकांना सहभाग घेता येणार। यामध्ये विविध प्रकारची इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मिळणार आहेत, तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी इलेक्ट्रोचे चेअरमन दीपक मुनोत यांनी केले। मी दीपक मुनोत, चेअरमन इलेक्ट्रो 2024। सर्व सोलापूरकरांनो, इलेक्ट्रॉनिकमध्ये जे नवीन वस्तू या जस्ट आलेल्या आहेत आणि या वर्षात येऊ लागलेल्या आहेत, अशा 2024 मध्ये इलेक्ट्रॉनिकच्या सर्व नवीन वस्तू आपल्याला 260 स्टॉल डोम असलेल्या धूळविरहित स्टॉलमध्ये बघायची सुवर्ण संधी येत्या 24 तारखेपासून मिळणार आहेत। सोलापूरकर ह्याची आतुरतेने वाट बघत असतात। सर्व सोलापूरकरांना नम्र विनंती आहे, त्यांनी इलेक्ट्रोला दरवर्षीप्रमाणेच भरभरून प्रतिसाद द्यावा आणि हे एक्झिबिशन सक्सेस करावं। हे इलेक्ट्रॉनिक 24 तारीख ते 30 तारखेपर्यंत जे स्मार्ट सिटी अंतर्गत जे आपलं LV मिलच्या बाजूला जे एक्झिबिशन सेंटर आहे मरियाई चौकात, तिथं 24 तारखेला ह्याचं ओपनिंग जोशी शार्प हेड आणि पोलीस उपायुक्त यांच्या हस्ते होणार आहे। कंपन्या आणि सर्व स्टॉलधारक हे मिळून आपण स्टॉलची उभारणी करतो। साधारणतः 260 स्टॉल्स असतील आणि जे धूळविरहित आणि पूर्ण टेंटमध्ये अशा पद्धतीने आपण व्यवस्था केलेली आहे आणि त्या ठिकाणी पूर्ण सगळे ब्रँडेड कंपन्या इथं स्टॉल्स असतील, तर सर्व नागरिक आवर्जून भेट द्यावं ही मी विनंती करतो। या पत्रकार परिषदेस भूषण भुतडा, खजिनदार सुयोग कालानी, गिरीश मुंदडा, यल्लप्पा भोसले, शिवप्रकाश चव्हाण, केतन शहा, कौशिक शहा, रवी पाचलगे, विजय टेके, खुशाल देडिया यासह इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना शहराचे अध्यक्ष आनंद एमोल असे म्हणाले।